अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी, तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का म्हणत म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहिती का, अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? तर कशाला टेन्शन घेऊ रे का, मग मी आता टेन्शन फ्री झाले, राहा घरी, मला मदत होती तेवढी. अहो ऐका की, तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. तू माहेरी चाललीस का? बरं ऐक माझं, तू गेलीस तरी 2 महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही. अहो तुमच्या भावाला नोकरी लागली आहे. मामी तुमचा वाढदिवस आहे आता, तुम्हाला काय गिफ्ट बिफ्ट देऊ का मी सांगा? अहो जावाई, काही गिफ्ट बिफ्ट न ग, लय महागाई झाली, कशाला बी. अहो तुम्ही फक्त सांगा ना, आपण स्वस्त झालं का तवा घेऊ. काय जावाई ते हलकट आहे. मामी तुम्ही जा, मी कोंबड्याची राखण करतो. काही गरज नाही, मी माझी सांभाळते कोंबड्या. अहो माझ्या भरोसा ठेवा, मी काय करीत नाही कोंबड्याला. बरवासा आणि तुमच्यावर गेल्या बारीस म्हणलं कोंबड्याला लक्ष द्या तर 3 कोंबड्या कमी भरल्या. मित्रांनो, जर तुम्हाला डान्स नाही येत असेल ना, तर मी तुम्हाला आज 2-3 डान्सच्या स्टेप शिकवणार आहे. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा. ओके, एक हात इथे ठेवायचा कमरेवरती आणि एक हात हवेत ठेवायचा. नदिया चमके चोरी खन के लौंग मारे लश्कर हम हो गए तुम्हार. मित्रांनो, जर तुम्हाला डान्स नाही येत असेल ना, तर मी तुम्हाला आज 2-3 डान्सच्या स्टेप शिकवणार आहे. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा. ओके, एक हात इथे ठेवायचा कमरेवरती आणि एक हात हवेत ठेवायचा. नदिया चमके चोरी खन के लौंग मारे लश्कर हम हो गए तुम्हार. हे बघा मित्रांनो, मला साप चावलेला आहे. तर मग आता काय करायचं आहे, कोणी तोंडामध्ये हात टाकून पोटामध्ये जाऊ शकतो आणि कोणी कोणी हाताला इथे बांधतात. असं बिलकुल नाही करायचं. तुम्हाला मी सांगते एक ट्रिक, हे शेवटपर्यंत बघा. असा हात घ्यायचा. आई, आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय? तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय, राहुल आहे. पण तू असं का विचारल्यास? मग ती शेजारचे काकू बाबाला, बाबू मला लिपस्टिक आणून दे ना, असं का म्हणत होती? बायको कराय निघालाय तुम्ही? करणारच करणार? अहो रानात गेला तर वाळा लाकूड मिळत नाही, म्हणे की मी लग्न कराय निघालो. अगं लाकूड ओलं जर असलं चुलीत घातलं तर धुपत काऊन पण जळतय. 12 वर्षे हेडंबा घरात सांभाळून तुझा काय उपयोग? सारं गाव मला नाव ठेवायला लागलंय मी दुसरी बायको करणार. ओ कारभारी, अहो आज नाही उद्या पोरग होईल. उद्या किती वाजता होणार आहे? उद्या किती वाजता होणार आहे? अहो काय तोंड आहे का हाय? चल चल, मी विचारते जावायला काय झालं. चल, तुम्ही लग्नाच्या आधी का नाही सांगितलं दारू पितात म्हणून? तुम्ही तरी मला कुठं सांगितलं तुमची पोरगी रक्त पिती म्हणून? का ग त्यांचं रक्त पिती तू इकडे चल. चल चल, मी विचारते जावायला काय झालं. चल, तुम्ही लग्नाच्या आधी का नाही सांगितलं दारू पितात म्हणून? तुम्ही तरी मला कुठं सांगितलं तुमची पोरगी रक्त पिती म्हणून? का ग त्यांचं रक्त पिती तू इकडे चल. मामी, मला अर्जंट मध्ये 50,000 रुपयाची गरज आहे, मला 50,000 रुपये द्या बरं. का येतात आणि उठलं की सुटलं 50,000 रुपये द्या आणि 25,000 रुपये द्या. इथं काय तुम्हाला हे पैशाचं झाड दिसतंय काय? उठलं की सुटलं त्या पैशाशिवाय ह्याच्याशिवाय तुम्हाला सुधारतच नाही काही. माझं रुपये नाही, मी 2-3 हजार रुपये ठेवले तर आम्हाला सुख आहे दुःख आहे, आम्ही इथं राहण्यात राहतो. अजिबात पैसे मागत जाऊ नका. मग ते 2-3 हजारातले काय करा, फक्त 1000च द्या. तुम्ही तर म्हणलात की 50,000ची गरज आहे, आता 1000 टाकलात का येऊन? मला 1000चीच गरज आहे, पण तुम्हाला 50,000 जेव्हा मागतो का तेव्हा तुम्ही 1000 देतात, म्हणून 1000 मागितले. काय हलकट जावाय भेटलाय आमच्या नशिबाला, कुणाला भेटू. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारू काय? विचारा घे. अक्कल मोठी असते का म्हैस? अक्कल मोठी असते का म्हैस? म्हैस. ते कस काय? तुला अक्कल असती तर असला प्रश्न विचारलीच नसतीस.
अंजली तुमचं नाव आहे का? होय. घरात किती जण माणसं राहतात? आम्ही 5 जण. मी, माझा नवरा, मुलगी आणि सासू सासरे. चालतंय, ठीक आहे. घर कोणाच्या नावानं आहे? सासऱ्यांच्या. चालतंय. सासऱ्यांचं नाव काय? तुकाराम पाटील. अरे बापरे, तुम्ही तुकाराम पाटलाची सून आहे वय? आयला लय भारी माणूस आहे की राव. चालतंय, काय हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? अहो असू द्या हो. अहो पण विचारत का होता ते तरी सांगा. अहो ते आज माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय. बायकोनं मला घराबाहेर काढले आहे, म्हणून मी घरोघरी टाइमपास करत फिरायला. जाना मर ना तिथं. ते गॅस बंद कर ना. काय थोबाड बघतोय माझं. आणि त्याला मन कमी मुतपी मरल ते एखाद दिवशी. हॅलो, हा बोल संगीता. तुझ्या नवऱ्याने चॉकलेट दिलं वय, चांगलंय. फुलं पण दिले वय. कोणत्या खुशीत? हा, ते रोज डे, टेरी डे, किस डे, आमका डे, फलाना डे चालू आहे नाही का? तुझं नशीब लय भारी बाई. तुझ्यासारखं नशीब माझं नाही ना. माझ्या नशिबात काय माहिती का? गल्लास दे, पाणी दे, सोडा दे, दारू दे, टाकू दे, पिऊ दे. पाणी दे ग. मरून जा मेले एकदाचा. जाळ कर तुझा. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे. ते मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडी. हो, मला खरं खरं सांगा, तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या? एक पण नव्हती. तुम्हाला खोटं बोलून काय भेटलं? तू. अहो जावाई, 2-3 वर्ष तुम्ही शहरात होता शिकायला. तुम्ही नेमकं शिकलात काय? हेच लोकाला येड्यात काढायचं. हा, सुरुवातच आमच्यापासून केलेली ना तुम्ही. डॉक्टर साहेब, मी असं ऐकले की तुमची 200 रुपये फीस आहे आणि विलाज नाही झाला की तुम्ही 10,000 रुपये देताय म्हण. हो, अगदी बरोबर आहे. बोला मॅडम, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझ्या तोंडाची चवच गेले हो. काय पण खाऊ द्या, चवच लागणार गेले. ठीक आहे. कंपाऊंडर, 7 नंबरच्या बाटलीमधून मॅडमला 2 थेंब औषध पाजव. ओके सर. डॉक्टर साहेब, हे तर पेट्रोल आहे. अभिनंदन मॅडम, तुमच्या तोंडाची चव वापस आली. काढा 200 रुपये. हे घ्या 200 रुपये. अरे अजय, अरे आपल्या कारची किल्ली दे रे जरा. अगं मम्मी, पण आपल्याकडे कार कुठं आहे? कशी असणार? तिच्या बापाने हुंड्यात दिल्या काय कार? अहो माझा सोन्याचा हार, माझा सोन्याचा हार कुठे गेला? अगं पण तुझ्याकडे कुठं आहे सोन्याचा हार? अहो मग तुमच्या आईने मला कुठं लग्नात सोन्याचा हार घातलाय? अहो कुठे चाललाय? अगं ते कडक उन्हाळा आलाय ना, त्यामुळे चिमण्यांना जरा पाणी टाकून येतो. राहू द्या, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी. चला घरात. उद्या तुझं लग्न आहे, का आलीस तुम्हाला भेटायला? माझ्या लग्नात मला तुला शेवटचं बघायचंय. पण का? वाढपीवाले कमी आहेत. वाटलंच तर पप्पांना सांगून मी तुला 300च्या जागी 500 रुपये द्यायला सांगते. आणि उरलेलं जेवण तू घरला घेऊन जा. किती वाजता यायचं आहे? संध्याकाळी 6 वाजता. मामी, बकरय जेवाय या. आमचं बकरय आमचं. मी काय येणार नाही. गेल्या बारीस आले होते तर नुसतं एक हाडूक टाकलंय, त्याला बी काही नव्हतं. खाल्लेलं होतं का काय होतं ना. आमच्या इथं आलं तर नुसते त्यांना पीस पाहिजे. भाकर घ्यायची नाही, कांदा नाही, लिंबू नाही, काही नाही. नुसते पीस खाते. त्यांच्या इथं गेलं की ते गुळवणी वाढी तिथं. अहो काय बघताय? शेजारणीला. काय 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 काम आहे? अहो माझी लिपस्टिक संपली आहे, जावा घेऊन या. कुठून? शेजारणीकडून. आणलं? होय, आणलं की. कुठं आहे? हो, आधी तर तुम्ही लय मंदिरात जायचे, आता का जात नाही? ना, आता तू मिळालीस ना.
वाह क्या मुस्कुराहट है. आता देवावर विश्वास उठलाय. तो आप प्रेम कब से प्रेम कर रही हो? 12 साल से. तो आप अभी कितने साल की हो? 21 साल के. 21 साल की हो तो मतलब 11 साल में आपको प्यार हो गया था? जी. तो प्यार में क्या क्या हुआ? आई हिला नीट समजावून सांग बरा. काय झालं? काल 20,000 रुपयाची शॉपिंग केली आहे. मग काय झालं? 20 नाही 40,000 शॉपिंग करायला पाहिजे होते. अगं आई तुझ्या सुनानं काय प्रताप केले विचार जरा. आता काय केले? होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला चुना लावला चुना लावला म्हणजे काय व कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1,000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे आणि नवऱ्याला 1,000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. कोणत्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे काय माहिती, तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. चिकन केलंय काय हो मामी? आणलंय शीत छटाक भर आणि टपकलीच बाबा खायच्या टायमाला. कुठून ह्यांना मिळ लागूतून कुठून नाही खावा का नाही खावाच झालं. ओ लोक लग्न का करतात हो? अगं जिवंतपणे नरकाचं दर्शन व्हावं म्हणून. ओ हे संगीता कोण आहे? संगीता नाही ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय कुठं आहे त्यानं? होय आहेत की इथंच. बोला त्यांना देते. पण मला सांगा अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही काय नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची आणि आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली म्हणून म्हणलं. सुनी मला आत्ताच्या आत्ता सोडचिट्टी पाहिजे. काय रे देवा ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही. थांबा हुडकून आणून देते. एक सुद्धा कामाचं नाही काय सुद्धा. हॅलो. हा नमस्कार. तुमचं लोन पास झालंय. हॅलो, आम्ही बाहेर देशात आलेले तेवढे पैसे माझ्या घरी नेऊन द्या. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला. मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिल्लो, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून. अगं लकी म्हणजे नशीबवान. तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. मामी तुमचा वाढदिवस आहे आता. तुम्हाला काय गिफ्ट बिफ्ट देऊ का मी सांगा? अहो जावाई काही गिफ्ट बिफ्ट न ग लय महागाई झाली कशाला बी. अहो तुम्ही फक्त सांगा ना आपण स्वस्त झालं का तवा घेऊ. काय जावाई ते हलकट आहे. अहो जावाई दारू पियत जाऊ नका. मी आजच पेपरला वाचलंय लिव्हर खराब होतंय दारूनी. ठीक आहे जाऊ दे. आजपासून बंद. खरं बरं झालं. ते जो पेपर येतो का आपल्या घरी तो पेपरच बंद आजपासून. अहो जावाई तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलंय मग एखादा मोबाईल मला बी द्या की. माझा जुना खराब झालाय. तुम्हाला एक नंबर मोबाईल देतो मी. टेन्शनच घेऊ नका. 10,000 रुपये द्या. अहो जावाई काही कमी जास्त तरी करा. अहो मामी तुमच्याकडून मी कसे जास्त पैसे घेईन? तुम्हाला आलेल्या रेट मध्ये दिलाय मोबाईल. त्यात काय मला खायचे नाही काय नाही पैसे त्यात. सगळे दुकानदार काय म्हणतेत तुम्हाला मी आलेल्या भावातच द्यायला लागलोय. पण खा बरं खरंच आलेल्या भावात तुम्ही द्यायला लागलात म्हणून तुमच्या आईची शपथ. जावाई तुम्हाला खायला काय आवडतंय? मटन. त्याच्यापेक्षा जास्त काय आवडतंय? फुकटचं मटन. ह्यो लाडाचा जावाय नाही ह्यो मटण्या जावाय आहे. काय माय जावाय असला. ए पैशाचा कमेंट कुणाला दाखवल्यास? ज्या दिवशी मला पैशाची गरज पडेल त्या दिवशी माझ्या भावाची किडनी विकेन. अहो जावाई
तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलंय, मग एखादा मोबाईल मला बी द्या की, माझा जुना खराब झालाय. तुम्हाला 1 नंबर मोबाईल देतो मी, टेन्शनच घेऊ नका. 10,000 रुपये द्या. आवाज जावाई काही कमी जास्त तरी करा. अहो मामी, तुमच्याकडून मी कसे जास्त पैसे घेईन? तुम्हाला आलेल्या रेट मध्ये दिलाय मोबाईल, त्यात काय मला खायचे नाही, काय नाही पैसे त्यात. सगळे दुकानदार काय म्हणतेत, तुम्हाला मी आलेल्या भावातच द्यायला लागलोय, पण खा बरं खरंच आलेल्या भावात तुम्ही द्यायला लागलात म्हणून तुमच्या आईची शपथ. 500 रुपयाचं तुझं मेकअपचं सामान घे, साडी घे आणि उरलेले पैसे बँकेत टाक. मी 1 एकरभर वावर बघितलंय, उरलेल्या पैशात ते पण घेऊ का?